नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं तो पाऊस झाला होता. पाऊस चालू झालेला आहे परत आता. संध्याकाळ झालेली आहे. 4-5च वाजलेले आहे, जास्त वेळ नाही झालेला आहे, पण मग तरी पण पाऊस चालू झालेला आहे परत. आणि काल पण भरपूर पाऊस झाला होता. आज नाही माहीत काय करतो हा पाऊस परत. आमच्या खिडकीतून असे आंबे दिसते, म्हणजे कैऱ्या दिसतात. तर संध्याकाळचं माझं काम झालेलं होतं. मग पाऊस पण चालू होता. मी बाहेर गेलो, शेडमध्ये गेलो होतो पाऊस बघायला. आणि साधारणतः असा पाऊस पडतोय, थेंब थेंब पडतंय पत्र्यावरून पाणी. आणि समोर बघा, हा एक कणीस आहे आणि याला एका पक्ष्याचा खोपा आहे. मी तुम्हाला नंतर ब्लॉगमध्ये दाखवेल या खोप्यामध्ये काय आहे वगैरे. आणि रुची पण माझ्या मागे आली होती. पावसामध्ये खेळायचं काम चालू होतं. रुचीने हे जे स्वेटर घातलेलं आहे, जर्किंग स्वेटर, हे हिवाळ्यात घेतलं होतं. आणि रुचीला थंडी वाजत नाही जास्त. तिने कधीच घातलेलं नाही. तर आज तिने हे पावसात घातलेलं आहे आणि एन्जॉय करते पाऊस. वीज कडकडत होत्या म्हणून मी काय केलं ना, घरी गेलो रुचीला घेऊन. कारण उन्हाळ्यात भरपूर विजा पडत असतात, त्याच्यामुळं घरात गेलो मी डायरेक्ट. चला घरी, चला आता. तर हा व्हिडिओ नेक्स्ट डेचा आहे, पाऊस झाल्यानंतरचा. आता ही कोंबडी बघा जी लंगडत चाललेली ना, मी तुम्हाला पहिलं दाखवलं होतं की या कोंबडीचा पाय मोडलेला आहे. तर साधारणतः ती अशी चालती आता. आणि हे बकरू जे आहे ना, त्या कोंबड्यांमागं फिरतंय आणि त्या पळताय, त्यांच्या मागं फिरतंय, ते मजा घेत आहे त्या कोंबड्यांची बेसिकली ते पिल्लू. ते बघून मी जेवायला आलो. जेवणामध्ये आज होती बटाट्याची काळी भाजी होती, कुरड्याचा भुगा तळलेला होता, हावरीची चटणी होती, शेंगदाण्याची चटणी होती, त्याच्यानंतर भात होता, कांदा होता, कैरी होती आणि बाजरीची भाकर होती. भरपूर दिवसानंतर घरचं खाऊन एकदम तृप्त झाल्यासारखं वाटलं होतं. मी काम करत बसलो होतो आणि आमच्या रूममध्ये ना, बाहेरून आंब्याच्या फांद्या येतात. तर त्या फांद्यावरून आहे ना, हा सरड्या आमच्या रूममध्ये पडला होता. आणि मग मी त्याला बघितलं. तो काही घाबरत नव्हता मला. मी जवळ गेलो कॅमेरा घेऊन. तो एकदम घाबरायला लागला तो आणि असा पळत सुटला होता. आणि कसं आहे ना, फरच्या चोपड्या असतात, त्याच्यामुळे त्याला जास्त जोरात पळता नाही येते. अदरवाईज सरडे खूप जोरात पळता. आणि नशिबाने मांजर नव्हती आमच्या घरामध्ये तेव्हा, म्हणून वाचला तो. मग रुचीने मला आवाज दिला, "पप्पा या टरबूज खायला." आणि मग ती टरबूज घेऊन आली, चाकू पण घेऊन आली. आणि आम्ही सर्व बसलो होतो बाहेरच्या ओट्यावर. मग टरबूज कापायला घेतला मी. बाहेरून भरपूर मोठा पिवळा पॅच होता. वाटलं होतं हा जास्त पिकलेला निघल आणि गोड पण निघल. आणि जेव्हा मी टरबूज म्हणजे पूर्ण कापून झाला, त्याच्यानंतर हे केला, फोडला तो. तर बघितला तर त्याचा कलर आहे ना थोडासा जास्त लाल नव्हता, गुलाबीमध्ये होता तो हां. जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये लाल जरी दिसत असला, थोडासा गुलाबी होता तो. आणि चवीला पण आहे ना, जास्त गोड नव्हता तो. माहीत नाही का बरं नव्हता. माझा मुलगा इथं खातोय त्याला आता. आणि माझी आई बसलेली माझ्यासोबत. रुची पण बसलेली आहे. आणि मी मग दिला तो हळू कापला, सर्वांना दिला थोडा-थोडा. मी थोडाच खाल्ला. मला काही जास्त आवडला नाही तो. म्हणजे जास्त गोड नव्हता म्हणून मी जास्त खाल्ला नाही. बाकीच्यांनी सर्वांनी खाल्ला. रुचीनी भरपूर खाल्ला. रुचीनी अर्धा आहे ना घरामध्ये नेऊन ठेवला. कारण माझे भाऊ, वडील, बाकीचे घरामध्ये मेंबर नव्हते, त्यांच्यासाठी ठेवला. बाकी आम्ही अर्धा सर्व फॅमिलीनी सोबत बसून खाल्ला. आणि हे जे टरबूज आहे ना, हे माझ्या वडिलांनी आणले होते. 2 टरबूज आणले होते. एक खाल्ला होता सकाळीच आणि एक हा दुसरा बाकी होता. तो आता आम्ही खात बसलेलो आहे सर्वजण. तर टरबूज खाऊन मी काय केलं ना, संध्याकाळ झाली होती. माझ्या मित्राकडे आलो होतो आणि त्यांचे कांदे बघा, हे इथं एक पोळ लागलेली कांद्याची. आणि हे कांदे बघा एकदम किती दूरपर्यंत पोळ आहे. त्यांचं कांदे चाळायचं काम चालू होतं, म्हणजे टर्फलं काढायचे आणि प्रॉपर असे माती वगैरे बाजूला होती, त्याचं काम चालू होतं. तुम्ही पोळ बघा, हे दरवर्षी हे जे माझा मित्र आहे ना, यांचं प्रमुख पीक कांदा असता. बाकी सर्व पिकं घेता, अद्रक पण घेता, ऊस पण घेता. पण कांदा मेन पीक आहे. हे बघा अशी पावसामुळं अशी कांद्याला साधारणतः माती लागलेली आहे. तुम्ही कांद्यात पण बघू शकता. आणि माती लागली ना, कांदा लवकर खराब होतो बरं का. म्हणजे अशीच जर तुम्ही काढली नाही माती, तर कांदा सडून जातो. इथं पण कांदे ठेवलेले आहे. एक चाळी भरून ठेवलेली आहे. दुसरी पण बाजूला एक चाळी, ही शेजारी जी दिसती आहे, ही पण एक चाळी भरायची त्यांना. आणि ह्या 2 चाळ्या व्यतिरिक्त त्या साईडला पण अजून एक चाळी होती.
ती पण भरून ठेवतात ते. आणि भरपूर हळू कांदे विकतात हे टप्प्या-टप्प्यामध्ये. आणि वावरामध्ये पण ते बघा 2 कांद्याच्या पोळ दिसतायत. आणि जो आंब्याच्या बाजूला दिसतोय तो पण कांदा आहे. अजून भरपूर कांदे काढायचे बाकी यांचे. आणि हा समोर एक दिसला होता. हा व्हाईट कांदा आहे. काय माहीत कसं काय येतो? लालच कांद्याचं बी लावलेलं असतं. तरी पण हा व्हाईट कांदा एखादा अर्धा निवडतो. इतकं सर्व कांद्यामध्ये यांच्या फक्त 3च व्हाईट पॅच होते. आणि हा माझ्या मित्राचा मुलगा खेळत होता माझ्यासोबत. माझी शूटिंग काढा, काढा आणि तो लपत होता खोक्यामागं. तिथं खोके ठेवलेले होते शेडमध्ये त्यांच्या. म्हणून मी त्याची शूटिंग काढली होती. यांच्या घरापुढे ना हे लिंबाचं झाड होतं. आणि मला खूप इच्छा आहे की आमच्या घरापुढं एकदम मोठं लिंबाचं झाड पाहिजे. तर ह्या पावसाळ्यात मी नक्की घराजवळ आहे ना एक लिंबाचं झाड लावणार आहे. आणि त्याच्या भावानी हा आहे ना घरापुढं हा सोनचाफा लावला होता. तर त्याला भरपूर फुलं आलेले होते. 2-3 फुलं होते आणि कळ्या पण भरपूर होत्या बरं का. तर मला वाटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. तर म्हणून हा व्हिडिओ पण ॲड केला होता मी. तर माझे मित्र अन् ते दोघं जण भाऊ आहे. आणि ते एकत्रच राहतात, जॉइंट फॅमिली आहे. आणि दोघं पण शेतीमध्ये खूप हुशार आहे. सो खीर रेडी होती आज खाण्यासाठी. दूध भरपूर होतं. ध्रुवन ते मामाच्या घरी गेलेले आहे, त्याच्यामुळे दूध भरपूर उरलेलं आहे. त्याच्यामुळं खिरीचा प्रयोग चालू आहे. आणि काय आहे ना, गॅसचा तुटवडा आहे सध्या, त्याच्यामुळं हे नवीन इंडक्शन टाईप आणलेलं आहे. अशी शेगडी आणि खीर होती आहे. जेवण वगैरे झालं. आता हे दुसऱ्या दिवशीचे व्हिडिओ आहे. याच्यामध्ये पक्ष्याचे व्हिडिओ काढले होते मी घराजवळील काही. तर हे सर्व पक्षी होते. आणि याच्या व्यतिरिक्त दुर्गादास आणि त्यांच्या कोंबड्याही आमच्या घराकडे येत होत्या. त्यांचं शेड ते शेडमध्येच राहतात. त्यांचं शेड आमच्या घरापासून साधारणतः 100 ते 150 मीटर दूर आहे. आणि ह्या कोंबड्या इथपर्यंत चालत जातात. बागामध्ये पण या भरपूर दूरपर्यंत जातात. तर इथं मी तुम्हाला जास्वंदाची फुलं दाखवतोय. असे 5 प्रकारचे जास्वंदाचे फुलं आहे आमच्या इथं. जे मी तोडून आणले होते. आणि सुरेश म्हणत होता की बकरी खात नाहीये. म्हणून मी त्याच्याकडे आणले होते. आणि आता बकरीला देतोय तो. बघू आता बकरी खाती का नाही. मला माहिती खाती म्हणून, पण त्याला माहीत नव्हतं. सो म्हणून हे बकरीला दिले होते त्याने आणि ते बकरीने लगेच खाऊन घेतले होते. ते झाल्यानंतर मला सुरेशनी ना एका पक्ष्याचे पिल्लं दाखवले होते. त्यांची ही मोरी आहे आणि मोरीचं भिंत जी बनवलेली त्यांनी गोणीपासून, त्याच्यावरती हे ना पिल्लं बसलेले होते. जे दोन्ही एकदम काळेभोर पिल्लं होते. आणि हे घरटं उन्हात बांधलेलं आहे. पण वरती ना कायम सावली असते. गोणी कायम अशी गोणीच्या अंडर हे असं खोप्या टाईप झालेलं आहे. त्याच्यामध्ये त्या पक्ष्यांनी घर केलेलं आहे. आणि विशेषतः हे लवकर कोणाच्या नजरेस पडत नाही. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.